ब्रेकअप्स ना खूप जास्त पेनफुल असतात, कारण की आपल्याला ते नातं हवं असतं. आपल्याला कुठेतरी माहिती असतं की आपण त्या व्यक्तीसाठी किती जास्त इमोशनली इन्व्हॉल्व आहोत. ती व्यक्ती पण एफर्ट्स टाकत असते, पण ऑल ऑफ सडन काही गोष्टी अशा घडतात आणि अचानक आपण दोघं जण वेगळे होतो आणि ती जी फिलिंग असते ना, ती एकदम लाईफ स्टक झाल्यासारखं फील होतं. असं वाटतं की सगळं काही थांबलंय, म्हणजे आपण आयुष्यात काही करूच शकत नाही अशी फिलिंग येते. आणि तेव्हा आपल्याला सेल्फ वर्थ इश्यू येतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण चांगल्या गोष्टी डिझर्वच करत नाही, किंवा आपल्याला चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात घडणारच नाही आहे. आणि सगळे जगातले जे प्रॉब्लेम्स आहे ना, आपल्यातच होय. आणि आपल्यात खूप जास्त कमी आहे, म्हणून आपल्याबरोबर ती व्यक्ती राहत नाही आहे. आणि त्यावेळेस ना, आपण किती का चांगले असे ना, आपण कुठल्याही पोझिशनमध्ये असे ना, आपण किती छान दिसे ना, किंवा किती मोठं पॅकेज असे ना, किंवा काही पण आयुष्यात चांगलं करत जरी असेल ना, तरी आपल्याला सेल्फ वर्थ इश्यू येतो. आपल्याला असं वाटतं की आपल्यात खूप जास्त कमी आहे. आणि त्यावेळेस ना, आपल्याला आपल्यापेक्षा सगळे लोक चांगले वाटायला लागतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपण खूप इतके कमी आहोत ना, की आपल्यापेक्षा प्रत्येक जण बेटर आहे. आणि त्यावेळेस ना, आपण स्वतःला आयसोलेट करून घेतो. अक्षरशः आपण एका रूममध्ये बसून राहतो. आपल्याला माहिती असतं का आपल्याला खूप सारे कामं करायचे आहेत, लोकांना भेटायचं आहे, बऱ्याच गोष्टी प्लॅन असतात, पण आपली इच्छाच होत नाही. आपल्याला असं वाटतं की नाही, आत्ता आपण थोड्या वेळ थांबलो ना, आपण विचार करू, आपण काहीतरी सोल्युशन फाइंड करू, काहीतरी होईल गोष्टी. आणि या एका होपवर आहे ना, आपण खूप जास्त स्टक फील करतो आणि आपण त्या सायकलमध्ये अडकत जातो आणि हे आपल्याला समजत पण नाही. आणि जर तुम्ही असंच सेम फील करत असाल, किंवा तुमचा फ्रेंड एखादा सेम फील करत असेल, तर हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण की मी अशाच टॉपिक्सवर व्हिडिओज घेऊन येणार आहे. कारण मला माहिती आहे, इमोशनली स्वतःला हँडल करणं, इमोशनली स्वतःला केपेबल बनवणं किती जास्त गरजेचं आहे ते. आणि या सगळ्यातून बाहेर येण्यासाठी हीलिंग आणि डिटॅचमेंट या दोन गोष्टी प्रचंड इम्पॉर्टंट आहे. कारण विदाऊट हीलिंग आपण समोरच्यापासून डिटॅच नाही होत. आपण असं डिटॅचमेंट म्हणजे मला काही फरक नाही पडत असं नाही आहे. त्याच्यासाठी हीलिंग लागते. आणि हीलिंग स्टार्ट होते ॲक्सेप्टन्सपासून. ॲक्सेप्ट करा की जे काही झालं आहे ते आता झालं आहे. आता आपण त्याच्यामध्ये काही चेंज नाही करू शकत. त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला वाटू शकतं की मील स्किप करायचे, कोणाला भेटायचं नाही, कोणाशी बोलायचं नाही, एकटं राहावंसं वाटू शकतं, चिडचिड होऊ शकते, खूप जास्त रडायला येऊ शकतं. ह्या सगळ्या गोष्टी होत असेल तर ते करा. मनमोकळेपणाने तुमचे इमोशन्स बाहेर येऊ द्या. कारण जोपर्यंत ते इमोशन्स आतच राहतील ना, आणि तुम्ही ॲक्सेप्ट नाही करणार ना, तोपर्यंत या गोष्टी ना फक्त एक कुठेतरी डोक्यात साचत राहील, मनात साचत राहील आणि त्याचं बर्डन होईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटायला लागेल की मी काहीतरी बॅगेज कॅरी करतोय, पण ते काय हेच समजणार नाही. सो जे काही इमोशन्स असतील ते सगळे एक्सप्रेस करा. तुमच्या जवळच्या लोकांना सांगा, वाटलं तर मन मोकळं करा. जितक्या वेळा रडावंसं वाटेल रडा, पण आफ्टर अ सर्टन पॉइंट तुम्ही या गोष्टी ॲक्सेप्ट करा. ॲक्सेप्ट करा की ती व्यक्ती गेली, आता आता नाही येणार ती व्यक्ती. कारण की आता कितीही रडलं, काहीही केलं, तरी पण ज्या व्यक्तीला जर आपल्यासोबत राहायचंच नाही आहे ना, तर तुम्ही कितीही रडून त्या व्यक्तीला त्या स्टोरीज आणि मेसेजेस केले तर काहीच होणार नाही आहे. सॉरी टू से, पण चिपकू लोक कोणालाच आवडत नाही. तुम्ही ते एफर्ट्स टाकताय ते तुमच्या साईडने, पण समोरच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला काहीच इंटरेस्ट नाही आहे, तुमचं ऐकूनच घ्यायचं नाही आहे आणि तिने तिचं माइंड ऑलरेडी बनवलं आहे, त्या व्यक्तीला तर ह्या एफर्ट्स वाटणारच नाही आहे ना. ज्या गोष्टी तिला आधी तुमचे 100 कॉल्स हे खूप जास्त एफर्ट्स वाटायचे, इम्पॉर्टन्स वाटायचा, तुमचा पॉझिटिव्हनेस आवडायचा, अचानकपणे त्या व्यक्तीला जर आता असं वाटतंय ना की नाही, ह्या सगळ्या गोष्टी बॉदर करतायत ना, तर आता इट्स हाय टाईम की तुम्ही या गोष्टी ॲक्सेप्ट करा आणि तुमची हीलिंग प्रोसेस स्टार्ट करा. कारण आपल्या ना ब्रेनचे एक सवय आहे की जेव्हा आपल्याबाबत काही वाईट घडायला लागतं ना, तेव्हा आपण आपल्या आयुष्यात जेवढं काही वाईट झालेलं असतं ना तेच आठवतं. पण आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे ना लक्ष नाही देत, की आपल्यावर कोण प्रेम करतंय, आपले फ्रेंड्स किती सपोर्टिव्ह आहे, आपली फॅमिली किती सपोर्टिव्ह आहे. बऱ्याच गोष्टी आपल्याकडे ऑलरेडी आहेत ज्या लोकांकडे नाही आहे. पण आपण त्या गोष्टींवर एकदम झिरो फोकस ठेवतो आणि जी गोष्ट नाही आहे ना, फक्त ती हायलाईट करत जातो आणि आपलं लाईफ कुठेतरी खूप जास्त खराब आहे हे स्वतःला पटवून देतो. आणि जेव्हा तुम्ही ही गोष्ट स्वतःला पटवून देतात ना, तेव्हा आहे ना, तुम्ही कुठेच ग्रो नाही होऊ शकत. तुम्हाला त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी हे तुम्हाला इंटेन्शनली तुम्हाला तुमच्या गोष्टींवर वर्क करणं आहे. त्याच्याशिवाय या गोष्टी होणार नाही आहे. सो स्टार्ट टेकिंग स्टेप्स.
ज्या गोष्टी आयुष्यात घडतात ना त्याला काहीतरी एक रिझन असतं जे आपल्याला त्यावेळेस मे बी कळत नाही, पण इव्हेंच्युअली आपल्याला कळतं की ही गोष्ट आपल्या चांगल्यासाठीच घडली होती. माझा ना या गोष्टीवर प्रचंड विश्वास आहे की प्रत्येकजण आहे ना काहीतरी कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आपल्या लाईफमध्ये येतं. काही लोक 3 महिन्यासाठी असतात, काही 6 महिन्यासाठी असतात, काही लाईफ टाईम असतात, पण कॉन्ट्रॅक्ट हे नेहमी असतं. प्रत्येक गोष्ट ही टेम्पररी आहे. इवन दो आपण पण या पृथ्वीवर टेम्पररीच आहोत, पण आपण कुठे प्रॉब्लेम क्रिएट करतो माहिती आहे? आपण असं मानायला लागतो की समोरची व्यक्ती ही परमनंट आहे आपल्या आयुष्यात, तिथे प्रॉब्लेम क्रिएट करतो. जेव्हा आपण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करू ना की प्रत्येक व्यक्तीचं काहीतरी एक स्पेसिफिक पिरियड आहे आणि तेवढे आपला आणि त्याचा सहवास आहे, आणि नंतर आपल्याला त्या गोष्टी कितीही वाटल्या तरी पण सोडून देणं आहे, त्यावेळेस ना गोष्टी आपण लाईफ वेगळ्या अँगलने विचार करतो. पण जर तेच समोरच्याने जर रेझिग्नेशन टाकलंय, समोरच्याला आपल्यासोबत राहायचंच नाही आहे, स्टील आपण त्या व्यक्तीला चेस करतोय, आपण त्यांच्या आयुष्यात जायचा प्रयत्न करतोय, तर हे कम्प्लिटली रॉंग आहे. कारण की एक ब्रुटल ट्रूथ आहे की ज्या व्यक्तीला राहायचं नसतं ना आयुष्यात, ती काहीही झालं तरी पण नाही राहत. हे खूप वाईट वाटेल पण हे खरं आहे. एखाद्याने जर त्याचं माइंड बनवलं असेल ना तर तुम्ही नाही थांबवू शकत त्या व्यक्तीला, आणि ही गोष्ट तुम्ही जितक्या लवकर समजाल तितक्या लवकर तुम्ही मूव्ह ऑन होऊ शकाल. ब्रेकअप म्हणून बाहेर येणं हे जरी खूप हार्ड असलं तरी ते तुमच्यासाठी खूप जास्त गरजेचं आहे. त्याच्यासाठी हिलिंग होणं गरजेचं आहे. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या सगळ्या फ्रेंड्ससोबत शेअर करा ज्यांना ब्रेकअपमधून यायला खूप जास्त त्रास होतोय, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मी असेच व्हिडिओज दर रविवारी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे.